तर नमस्कार मित्रांनो, मी समाधान. आज चौथा दिवस आहे की आई आणि आजी मामाच्या घरी गेलेत, अजून काय आले नाही. आणि आज घरी एकटाच आहे मी, म्हणजे माझा भाऊ आहे तो कामावर गेलाय आणि आज आपल्याला एकट्याला सर्व घर सांभाळायचं आहे आणि घरातली सर्व कामं करायची आहेत. चला दाखवतो पुढे पुढे. तर मित्रांनो, आपण आता कपडे धुतोय, म्हणजे मशीन मध्ये कपडे धुतोय आपण आणि नळीने पाणी सोडतोय आपण त्याच्यात. तर आता आपण कपडे मशीनला लावून देतोय आणि मशीन झाल्यावर त्यांना वाळवून आपण सुकत टाकू. तर बघा, दिसत असेल तर ते बघा, आपण ना पाणी टाकून घेतलेलं आहे मशीन मध्ये. आता आपण तिला चालू करून देऊ. बघा, तर आपण मशीन चालू केले. तर आता आपलं जवळजवळ अर्ध्या तासात कपडे धुवून होतील. अजून आपल्याला याला 1-2 पाण्यात धुवायला लागेल आणि त्याच्यानंतर आपण याच्यात पिळून काढू त्याला. चला, कपडे तर धुवायला टाकलेत आपण, तोपर्यंत बाकीचे घरामधले काही थोडेफार काम असतील ते आवरून घेऊ. ओके, कारण की आज मदतीला पण कोण नाही, मी एकटाचे घरी. सगळे कामं करून परत बघू, स्वयंपाक पाणी पण आपल्याला बनवायचं आहे. तर मित्रांनो, आपले तिकडे कपडे होत आहेत, तोपर्यंत हे बघा खाली भांडे आहेत आपले. आपण भांडे घासून घेऊ तोपर्यंत, कारण की आपल्यालाच करायचे सर्व कामं. म्हणजे एक साईडला कपडे होत आहेत, दुसऱ्या साईडला आपण भांडे पण घासून घेऊ. तर मित्रांनो, भांडे थोडे कडक झालेले आहेत. आपण ना त्यांच्यावर पाणी मारून घेऊ, म्हणजे कडक झालेले भांडे आहेत ना, ते थोडे नरम पडतील. 5 मिनिटं आपण त्यांना असंच पाण्यामध्ये भिजवून ठेवूया. आणि बघा, नळ आहे, नळाखाली आपण भांडे धुवू. पण मग आपल्या मोटरला पाणी चालू आहे म्हणून आपण भांडे भिजवून घेते असेच. तर मित्रांनो, हे बघा, आपले भांडे सुद्धा आता घसून झालेले आहेत. आपण आता हे थोडं उन्हात ठेवूया, म्हणजे वाळून जातील, त्याच्यानंतर घरात घेऊया. तर मित्रांनो, आपण आता भांडे ना उन्हात ठेवलेत जरा वाळायला, आणि वाळल्यानंतर आपण घरामध्ये घेऊन टाकू त्यांना. म्हणजे कसं आहे, त्याच्यामध्ये पाणी असेल ना, ते इथेच बाहेरच्या बाहेर निघून जाईल, घरामध्ये आपला ओला नाही होणार. तर हे बघा, आपले कपडे पण झालेले आहेत. आता आपण यांना ना या साईडला, हे बघा, या साईडला ना आपण आता पिळायला टाकतोय, आणि पिळून झाले का वाळत टाकू आपण. तर हे बघा, आपण याच्यात कपडे टाकलेले आहेत. हे बघा, हे बघा, आपण ना आता याच्यात कपडे टाकलेत. आता आपण याला पॅक करून देऊ आणि बटन फिरवून देऊ. तर हे बघा, आतमध्ये गोल 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 फिरताना दिसतंय का? तर पूर्ण कपडे ना जोरात फिरून पिळून निघतील. तर मित्रांनो, आपले कपडे पण झालेले आहेत. हे बघा, हे बघा, हे दिसतंय का? आपले कपडे पण पिळून निघालेले आहेत. आता आपण यांना वाळत टाकून देऊ दोरीवरती. हे बघा, आपण कपडे सुद्धा वाळत टाकलेले आहेत, दाखवतो तुम्हाला. तर हे बघा, हे आपण कपडे सुद्धा वाळत टाकलेले आहेत. ओके, तर आपले कपडे धुवून झालेत, भांडे सुद्धा घसून झालेत. आता आपण जेवण करूया, भूक पण लागली भरपूर. आता वाजलेत, आता जवळजवळ 12 वाजत आलेत आणि भूक पण लागले. आपण जेवण करून घेऊ. तर मित्रांनो, आपल्याला मध्येच थोडं काम आलंय. तर हे आपलं वावर आहे, तुम्हाला दिसत असेल. तर हा ड्रिपचा पाईप आहे आणि आपण या वावरात ना भेंडी लावतोय. तर त्याच्यामुळे हा ड्रिपचा पाईप इकून तर एकदम शेवटच्या टोकापर्यंत या अख्ख्या वावरात ना पसरवायचा आहे, म्हणून थोडा ना आपल्याला टाइम लागेल. हे बघा, हा बंडल आहे, हा पाईपाचा बंडल. हा असा वडत 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 आपण त्या टोकापर्यंत न्यायचा आणि रिटर्न आलो ना का इथे कापून घ्यायचा. हे बघा, इथे कापला का आता हा बंडल परत आपण तिकडे खेचत नेऊ. हे बघा, जर तुम्हाला दिसत असेल तर हा पाईप ना असा वडत 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 न्यायचा, आणि ते पण एकदम शेवटच्या टोकापर्यंत. म्हणजे काय होईल की हा ड्रिपचा पाईप आहे, म्हणजे याच्यामध्ये ना आपण हे छोट्या छोट्या नळ्या, या मोठ्या, इथे एक मोठा पाईप आहे, तो पण दाखवल तुम्हाला. थांबा, त्याला त्या टोकापर्यंत पोहोचू द्या. ओके, हे बघा, तर आता हे छोट्या छोट्या पाईपाचा बंडल आहे. आणि इथं ना आपल्याकडं हा बघा, हा मोठा पाईप आहे. तर या मोठ्या पाईपाला आपण
इथं ही नळी कट करणार आणि हे बघा इथं ना छोटे छोटे होल पाडलेत, तर आपण त्या होलमध्ये त्या पाईपांना फिट करणार आणि या मोठ्या पाईपातून त्या छोट्या छोट्या पाईपांना पाणी जाणार. आपण या वावरामध्ये ना भेंडी लावतोय पूर्णच्या पूर्ण, म्हणजे अजून ना इकडं पण पसरवायचं आहे. तर आज जेवढं होईल आपण तेवढं पसरवून घेऊ. आता बघू एवढासा बंडल किती याला पुरतो, म्हणजे कशी भेंडी पण चांगली होईल. तर मित्रांनो हे बघा, हे वरच्या वावरात ना सर्व ड्रिपचे पाईप पसरून झालेत. आता आपण या खालच्या वावरात ड्रिपचे पाईप पसरवतोय. तर बंडल पण थोडाच राहिलाय, बघू किती वावराला पुरतो. तर मित्रांनो बघा, आपल्या इथं फक्त 4-5च नाळ्या पसरून झाल्या आणि आपला हा बंडल संपलाय. म्हणजे वरचं एक वावर पूर्ण झालं आणि इथं 4-5 साऱ्या झाल्या फक्त, तेवढ्यात आपला बंडल संपून गेला. म्हणजे आपल्याला अजून एवढं वावरात लावायचंय, तर अजून एक बंडल आपल्याला विकत आणायला लागेल. तर आणू आपण नंतरला. तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो अजून काहीतरी. हे बघा, ही विहीर आहे आपली, भरपूर मोठी आहे आणि या विहिरीतलं पाणी आपण पितो. मोटर लावलेली आहे खाली, हे बघा दिसत असेल तर. हा बघा, हा मोटरीचा पाईप आहे, खालून मोटर आलेली आहे आणि हा पाईप ना तिकडं बघा तो कडेकडे गेला आणि तिकडे वरती निघलाय. तर मग आपण मोटर चालू केली का विहिरीतलं पाणी वरती येतं आणि लाईट नसली तर मग आपण याच्यातच बादल्या टाकून पाणी घेतो आणि हेच पाणी आपण पिण्यासाठी वापरतो. तर ही आपली विहीर आहे आणि हे बघा तिथं वरती आपलं घर आहे दिसत असेल तर. आणि या वावरात आपण हरभरा लावलाय. हरभरा म्हणजे चणे. तुम्हाला चण्याचा पण रोप दाखवतो मी. हे बघा, जर दिसत असेल तुम्हाला, हे बघा हे चण्याचं रोप आहे, हरभराच. आणि हा हे बघा हा सगळ्या वावरात लावलाय, सगळीकडे आपण हा हरभरा लावलाय. आणि इथं हरभरा आहे आणि आपण इथंच वरती आपल्याला भेंडी लावायची. हे बघा, या अख्ख्या वावरात आता वरच्या वावरात भेंडी लावली जाईल. आणि जे छोटे छोटे ड्रिपचे पाईप पसरवतोय ते, हा जो काळा पाईप टाकला ना आपण, त्या काळा पाईपामध्ये आपण त्या छोट्या छोट्या नटा फसवू. तर हा ड्रिपचा पाईप आहे ना, हे बघा हा ड्रिपचा पाईप, या पाईपला ना आम्ही होल पाडलेला आहे. तर याला ना असं इथे फिट करून देऊ, त्याने काय होईल, या सरीतून आपण पाणी न टाकता याच्यामधूनच पाणी जाईल. आणि याच्यावरती ना एक कागद येईल, अजून जमला तर तो पण दाखवल मी. याच्यावरती कागद येईल आणि या नळीच्या, तर तुम्ही बोलशाल जर ह्या नळ्या पसरवल्या त्यांच्या मध्ये मध्ये पाणी कसं पडेल, तर ना हे बघा दाखवतो. त्या पाईपांच्या मध्ये एक कडक, हे बघा कडकवाली ना अशी पट्टी असते. एक मिनिट, हा हे बघा ही कडकवाली पट्टी असते. या पट्टीला जर तुम्हाला होल दिसत असेल, हे बघा ते प्रत्येक जवळजवळ, हा प्रत्येक जवळजवळ अर्ध्या अर्ध्या फुटावर एक पट्ट्यात त्यांना ना होल होल आहेत. मग याच्यातूनच पाणी टिप 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 याच्यात पडत राहील. तर आपल्याला पाटामध्ये पाणी सोडायची गरज नाही. तर हे वावर झालंय आपलं आणि हे वावर झालंय. तर मित्रांनो आपण पाईप पसरवत होतो, पण मग आपला पाईपाचा बंडल संपलाय, त्याच्यामुळे नंतरला परत आणू. आणि जर तुम्हाला दिसत असेल या वावरात, हे बघा, तर आपण या वावरामध्ये गहू लावलेले आहेत, गहू. तर अजून दाखवतो तुम्हाला, थांबा एक मिनिट. बघा, तर ते दिसत असेल ते माझं घर आहे. ते आजूबाजूला सगळं रान आहे, म्हणजे आपण ना रानातच राहतो आपल्या शेतातल्या घरात. आणि त्या साईडला गाव, म्हणजे गाव आहे 1 किलोमीटरला आणि इकडे आपले वावर आहेत. बघा तिथं लईत लईत आमचे मोजून 2-3च घर आहेत. म्हणजे अख्खा जो पट्टा आहे सगळीकडे शेती, डोंगर. आणि हे माझं एक घर आहे. आणि बघायला गेलं तर अजून तिकडे दुसरी काही माझ्या नानांचं घर आहे. बस, म्हणजे इथं काहीच अशी वस्ती नाही, काही नाही, आम्हीच एवढे राहतो. म्हणजे बघायला गेलं तर आजूबाजूला जास्त घरं नाही आहेत, आम्हीच रानामध्ये राहतो. आम्ही 2-3 घरं मिळून, आणि पूर्ण हिरवं जंगल आहे. चला आता, म्हणजे आता बाकीचे अर्धा, म्हणजे
चला आता अर्ध्या वावरातच फक्त पाईप टाकून झालेत, आता दुसरा बंडल आणतील तेव्हा जाऊन आपण बाकीचं काम पूर्ण करू. आणि आता जवळजवळ बाबा 1 वाजत आलाय, अजून आपण जेवण नाही करेल, तर जाऊन आपण जेवण करूया. अजून एक नजारा दाखवतो. आपलं घर, तो गोठा आहे बर का, त्याच्या मागचा माथा आहे आपला छोटासा डोंगर. आणि इथून हे बघा, ते पण आपली वावर, तिथं घास टाकले आम्ही बकऱ्यांसाठी, म्हशींसाठी. बघा हे खालचे वावर, त्याच्या पण खाली वावर, तो माझा भाऊ, तिकडं पण वावर, तिकडं विहीर. म्हणजे आपल्याला पाण्यासाठी तिकडे जावं लागतं. हा पूर्ण घरचा व्ह्यू आहे माझा. तर चला मित्रांनो, आता तुम्हाला दाखवतो. 1 वाजलेला आहे, एक वाजून गेलेला आहे तसं बघायला गेलं तर. आणि आता जेवण करतो. सकाळपासून जेवण केलं नाही, कामात होतो. तर बघूया आज काय काय आपल्याला जेवायला. तर बघू शकता मित्रांनो, जर तुम्हाला दिसत असेल, हे बघा, ही बाजरीची भाकर आहे. हे बघा, ही आपल्याकडे बाजरीची भाकर आहे, चुलीवरतीच केलेली आहे. आणि हे कालवण आहे आपलं, हे वाल आहेत. ओके, वालांचं कालवण केलं आहे आपण. हे बघा, आणि आपल्याकडं भजेत. हे बघा, भजेत, हे डांगराचे भजेत. ओके, आणि याच्यामध्ये भात आहे आपला. आपली ताटली. तर एक काम करू, ही भाकरी आपण याच्यात चुरून घेऊ चांगली, आणि कालवण वरतून टाकून देऊ याच्यात. तर हे बघा, आपण ना इथं भाकर मस्त चुरून घेतलेली बाजरीची. आता आपण हे कालवण याच्यावर टाकू आणि मस्तपैकी मिक्स करून खाऊ. तर मित्रांनो, आपण इथं भाकर आणि कालवण सगळं मिक्स केलं आहे. आता मस्तपैकी याला चुरू आणि खाऊन घेऊ. चला. हे बघा, तर मित्रांनो, आपली आजी आणि मम्मी आलेले आहेत. हे बघा, कंप्लीट 4 दिवसांनी ते आलेले आहेत. 3. तर मित्रांनो, हे बघा, आपली आजी आणि मम्मी आलेले आहेत. हाय करा. हाय हाय हाय. बाय 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 बाय. आपली आजी नेहमी बाईच करते. आम्हा नाताला बाय बाय करते भाऊ. तर मित्रांनो, सिटीपेक्षा गावालाच राहायला आवडतं मला. म्हणजे भारी वाटतं. इथं थोडं थंडगार वातावरण पण आहे, उष्णता पण नाही, जास्त किटकिट पण नाही कोणाची, एकदम शांतता. आपलं गाव, आपलं राज्य. चला, भेटू परत.